येणाऱ्या 21 जुलैला वर्षावासाला प्रारंभ होत आहे आणि संपूर्ण जगतामध्ये उपसंपन्न असलेले भिक्खू आपल्या वर्षावासाचं अधिष्ठान करीत असतात। आणि आम्ही काही दिवसांपासून आवाहन करतोय समाज बांधवांना, ज्यांना वाटते की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं धम्माचं कार्य व्हावं, तेव्हा त्यांनी पुढे यावं आणि भिक्खू दीक्षा घ्यावी, श्रामणेर दीक्षा घ्यावी आणि त्या माध्यमातून स्वतः अगोदर अभ्यास करावा धम्माचा आणि नंतर लोकांनाही बुद्ध धम्माचा प्रबोधन करावं, प्रचार करावा। म्हणून काही लोकांना आवाहन केल्यानुसार काही दिवसांपूर्वी 3 पोरांनी आपल्याकडे दीक्षा घेतली आणि त्यांना आम्ही ध्यान साधनेला पाठवलं। काही अटी आणि शर्ती आहेत, मी त्या उजागर करणारच आहे। त्यापैकी ही पहिली अट असणार आहे की ध्यान साधना केली पाहिजे, शिबिर केलं पाहिजे, कारण ध्यानाशिवाय बुद्ध धम्म समजणार नाही। वरवर करणी तोंडी फक्त थिअरी नाही आहे बुद्धिझम मध्ये, तर प्रॅक्टिकली जे काही आहे आचरणिक बाब त्याला फार महत्व आहे। नाहीतर भगवंताने बुद्ध वंदनेत दररोज तुम्ही म्हणत असता, सर्व लोक ज्यांना वंदना पाहत आहे, न तावता धम्म धरो यावता, ते काही फक्त चालीवर म्हणण्यासाठी नाही आहे, तर त्याच्यामध्ये मतीत अर्थ आहे। न तावता धम्म धरो यावता बहुभासती योचा पंपी सुतवानं धम्मं कायेन पसती। म्हणजे वंदना धम्म कितीही माहीत असून चालत नाही, तर प्रत्यक्ष त्यावरती आपल्याला आचरण करावं लागते। आपण सिलवान असायला पाहिजे, आपण पंचशीलधारी असायला पाहिजे, अष्टशीलधारी असायला पाहिजे आणि तेही केवळ म्हणण्यापुरतं पंचशील, म्हणण्यापुरतं अष्टशील नाही, तर प्रत्यक्ष आपल्या वाचेमध्ये त्या धम्माचा प्रभाव पाहिजे, आपल्या स्वभावामध्ये त्या धम्माचा प्रभाव पाहिजे, आपल्या मानसिक, शारीरिक आणि वाणीच्या कर्मामध्ये धम्माच्या आचरणाचा प्रभाव पाहिजे, तर आपण धम्मधर आहोत। की आम्ही जे श्रामणेर शिबिर घेतलाय त्या श्रामणेर शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि ज्यांचे कर्तव्य पार पडले तर नाही पडलेत समजा, म्हणजे ज्यांचं लग्न कार्य झालं नाही पण 2-3 मुलं आहेत, 2-3 भाऊ आहेत, काय करता बापा एवढे, या ना इकडे। आणि मी तर आपल्या पोरांनाही सांगतो की ज्यांना लय वाटते की बाबा भंतेजी लोक काम करत नाही, धम्माचं काम होत नाही, समजा सोशल मीडियावर पाहतो मी लय चाव चाव चिवचिव करणारे लोक आहे आपले, काही काही पोरं वगैरे किंवा असे कार्यक्रमात वगैरे भंतेजी लोक असे किंवा काम करणारे याला त्याला नाव ठेवणारे। मी तर त्यांनाही सांगतो, त्या भावांना, त्या बहिणींना, त्या आयांना, बाबांना, की भगवान बुद्ध म्हणाले की समजा आपल्या समोर काही वाईट आहे असं वाटते तुम्हाला, किंवा जे जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही असं आपल्याला वाटते, तर जागेवरच पाय आदळून घेण्यापेक्षा आपण त्याचा हिस्सा बनावा, आपण त्याचं सोल्युशन शोधावं, आपण त्याच्यात उतरावं, आपलं योगदान द्यावं, अन्यथा त्याच्यावर बोलू नये। आपल्याला तो अधिकार नाहीये। राजा सम्राट अशोकाला मोगली पुत्र तिस्स भंतेजीने हा उपदेश केला बघा या बाबतीमध्ये, आणि भगवंताने तेच सांगितलं बघ। माहितीये तुम्हाला, धम्माचा दायाद बनावं लागलं राजाला। खरं तर तो राजाही श्रद्धावान होता, सिलवान गुणवान होता। सम्राट अशोकाला धम्माचा दायाद बनावं लागलं, स्वतःची मुलगी मुलगा दिली आणि नंतर मग भगवंत आपल्या त्या भंतेकडे त्यांनी विनंती केली की भंते 84,000 चैत्य स्तूप विहारांचं मी निर्माण तर केलंच केलं आहे, त्याच्याबद्दल मला काही असा अहंकार नाही आहे, पण बुद्धाची वाणी एवढी चांगली आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे। म्हणून माझी एक विनंती आहे आग्रहाची की भिक्षू जास्तीत जास्त ठिकाणी दूर दूर पर्यंत सगळीकडे पसरले पाहिजे, गेले पाहिजे, धम्माचा प्रचार केला पाहिजे। आणि फक्त बोललेच नाही तर प्रत्येक जे कोणी भिक्खू जिकडे कोणीकडे पाठवले भंतेजींनी, त्या भिक्खूची सगळी व्यवस्था केली, त्यांना जाण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांना राहण्याच्या विहारांची, तिकडं राजाला सांगून त्यांच्या राहण्याची। आणि म्हणून मी आपल्या समाजातील सगळ्या लोकांना सांगतो की ज्यांना वाटते बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य व्हावं आणि कार्य होत नाही असं जर वाटत असेल तर आजावी द्या, हिस्सा बनो, खुद स्टडी करो, अभ्यास करा आणि आपलं घरदार सगळं काही सोडा। ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि श्रमणत्वाचा स्वीकार करा। भिक्खू जीवन प्रामाणिकपणे जगा, टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही याचा भाग बनून हे कार्य तुम्ही सुद्धा करू शकता आणि हे कार्य महान कार्य आहे, कारण धम्मदानासारखं दान दुसरं कोणतंही नाही आहे। आणि धम्मदान म्हणजे हा उपदेश भगवंताचा जो आहे तोच धम्मदान त्यालाच म्हणतात। तो 21 जुलै 2024 ला आपल्या साजापूरच्या बुद्धिस्ट सेंटरला मॉनेस्ट्रीच्या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने, खऱ्या अर्थाने तोच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, कारण भगवंताने त्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करण्यासाठी प्रारंभ केला। आणि म्हणून आषाढी पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा यासाठी म्हणतात
की पहिलं प्रवचन दिलं त्या 5 परिव्राजकाला, म्हणजे त्या 5 शिष्यांचे गुरु भगवान बुद्ध बनले आणि भगवान बुद्धाचे ते 5 लोक शिष्य बनले. म्हणून ही गुरु शिष्य परंपरा जी आहे किंवा आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा यामुळे म्हणतात, कारण 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये त्या पंचवर्गीय श्रावकांना भिक्खूची दीक्षा दिली, त्यांना धम्मचक्र पवतन सूत्राचा उपदेश केला. म्हणून त्या दिवसाला धम्मचक्र पवतन दिन, गुरुपौर्णिमा आणि वर्षावासाचा प्रारंभ सुद्धा त्या दिवशी मनवल्या जातो. तर आपल्या सेंटरला तो कार्यक्रम आहे, त्याचंही मी तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून निमंत्रण देतोय. त्या दिवशी तो कार्यक्रम संपन्न होईल. श्रामणेरांची दीक्षा सुद्धा त्याच दिवशी होणार आहे आणि तिथेच आपलं श्रामणेर प्रशिक्षण शिबिर संपन्न होईल. त्यानंतर त्या श्रामणेर जे कोणते श्रामणेर आपल्याकडे राहतील तर 3 महिन्यासाठी अनेक विहारांना आपण तारखा देणार आहोत. श्रामणेरांच्या आणि भिक्खू संघाच्या भोजनदानाच्या आम्ही भिक्षाटन करणार आहोत. त्या भिक्षाटनाच्या तारखा वाळूज महानगरचा जो परिसर आहे, मग साजापूर असेल, तिसगाव असेल, घाणेगाव असेल, रांजणगाव असेल, वडगाव असेल, बजाजनगर असेल, जोगेश्वरी, पंढरपूर, तो संपूर्ण परिसर आणि औरंगाबाद शहरातील सुद्धा जे कोणी इच्छुक श्रद्धावान महिला मंडळ, बुद्ध विहाराशी संबंधित समित्या वगैरे असतील तर त्यांना तारखा घेण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. त्यांच्या विहारामध्ये, त्यांच्या परिसरामध्ये त्यांनी भिक्खू संघाच्या भोजनदानाची तारीख घ्यावी आणि पुण्य संपादन करावं अशी एक सूचना करतोय. आणि बांधकामासाठी आता जे मी बोललो, बांधकाम नेहमीच सुरू राहणार आहे. आता तुर्तास आपल्याला काही विटा लागणार आहेत, रेती लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, तर तेही आपण निश्चितपणे त्याच्याबद्दल दान पुण्य कराल अशी अपेक्षा. आणि शेवटची एक सूचना आहे की आपल्या दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे सध्या 82,000 सबस्क्रायबर क्रॉस केलेले आहेत. एकदा त्यांच्या टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करा. तुम्ही पण त्याचा एक भाग आहात आणि माझा एक मनोदय आहे, माझी इच्छा आहे की या वर्षावासाच्या पिरियडमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावास जेव्हा संपेल अश्विन पौर्णिमेला, तोपर्यंत आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे तुमच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे असा माझा मनोदय आहे आणि तोही निश्चितच पूर्ण होईल. कारण आपलं कार्य या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य आहे आणि सार्वजनिक आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठीचं प्रबोधन आहे, संत महापुरुषांचा विचार असतो आणि त्यामुळे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर फार जोरात वाढत आहेत आणि ते वर्षावासाच्या पिरियडमध्ये 1 लाख व्हावेत अशी आमची इच्छा आहे. ती पूर्ण होईल आणि ती आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.